उपोषणाचा इशारा देखील देण्यात आलाय। तर आपण पाहतोय बच्चू कडू यांनी आवाहन केलेले आंदोलकांना लोकशाही मराठीच्या माध्यमातून आंदोलन जे आहे ते शांततेच्या मार्गाने करावं, कुठेही त्याला हिंसक वळण देऊ नये असं आवाहन या ठिकाणी बच्चू कडू करतायत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी बच्चू कडूंचं लोकशाही मराठीच्या माध्यमातून तमाम आंदोलकांना आवाहन आहे, आंदोलन शांततेत करा, हिंसक वळण आंदोलनाला लावू देऊ नका असं आवाहन बच्चू कडू यांनी लोकशाही मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे। सूरज, आंदोलकांपर्यंत हा निरोप द्या। बच्चू कडू यांच्याशी आपण संपर्क साधलाय आणि काय म्हणतात बच्चू कडू, आंदोलकांशी संवाद साधा। नक्कीच आपण जर पाहिलं तर आपण आंदोलकांची चर्चा करूया, कारण का बच्चू कडूंनी आव्हान केलं का कुठल्याही प्रकारे हिंसक वळण लागू नये, गालबोट लागू नये त्यामुळे आव्हान केलेलं आहे। आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। बच्चू कडूंनी आव्हान केलं की शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, कायदा हातात घेऊ, तुम्ही काय प्रतिक्रिया द्या? आम्ही कायदा हातात घेतला नाही, पण या सरकारचे डोळे उघडायचे आहे, या निर्लज्ज दगाबाज सरकारचे डोळे उघडायचे आहे। म्हणून आम्ही फक्त त्यांचा आज बॅनर दहन करून त्यांना दुग्धाभिषेक करून त्यांना नैवेद्य देऊन हा आम्ही सरकारपर्यंत मेसेज पोहोचवता। जर या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दिव्यांगाच्या मागण्या जर लवकर पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण महाराष्ट्रात बच्चूभाऊचा आदेश जरी असाल तरी पण लोक शेतकरी कार्यकर्ते थांबणार नाही, कारण की बच्चूभाऊचा जीव हा रोज धोक्यात आहे, तो जीव वाचला पाहिजे आणि तो पूर्ण शेतकऱ्याचा। तुम्ही काय सांगता? बच्चूंनी आव्हान केलं की कायदा हातात घेऊ नका, हिंसक काढून आंदोलन करू नका। कायदा आम्ही हातात घेतलेला नाही आहे बघा, हे आंदोलन जे प्रतिकात्मक आहे, कायदा अगदी सूरज, पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय। एकीकडे बच्चू कडू सुद्धा म्हणतायत, सूरज माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत, एकीकडे बच्चू कडू सुद्धा म्हणतायत आंदोलन शांततेच्या मार्गाने करावं, पण आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होताना दिसतंय। या ठिकाणी एसपी कोण आहेत, इतकं मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जातं, इतका मॉब त्या ठिकाणी गोळा होतो, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जायफळ केली जाते, तरी देखील त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसतो। कोण आहेत एसपी, त्यांच्यापर्यंत या सगळ्याविषयी माहिती पोहोचली नव्हती का? नक्कीच आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसर जो आहे गाडगेनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये या ठिकाणी 10 तोंडे नावाचे ठाणेदार आहे आणि पोलीस आयुक्त जर पाहिलं तर चावरिया नावाचे या ठिकाणी पोलीस आयुक्त आहे। मात्र अद्यापर्यंत 20 ते 25 मिनिटं होऊन गेले, मात्र पोलिसांना अद्यापर्यंत भनक लागली नाही। आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहे, रस्त्यावर टायरची जाळपोळ सुद्धा केलेली आहे। एका बाजूने जर पाहिलं तर वाहनाच्या काही प्रमाणात रांगा सुद्धा लागलेल्या आहे, मात्र तरी देखील या ठिकाणी अद्यापर्यंत पोलीस या ठिकाणी आलेले नाही। अचानक आंदोलनकर्ते आले, त्यातच जर पाहिलं तर या ठिकाणी त्यातच आंदोलनकर्ते आले आणि अचानक या ठिकाणी जाळपोळ केली, त्यामुळे पोलिसांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कल्पना नव्हती। या ठिकाणी पोलिसांची गुप्तचर यंत्रणा सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे भनक लागली। आता जर पाहिलं तर आता या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी बसायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जर आपण दृश्यामध्ये लागली आपण जर बघितलं तर या ठिकाणी अक्षरशः कार्यकर्ते जे आहे रस्त्यावर सुद्धा झोपू लागलेले, त्यामुळे आता कदाचित पोलीस केव्हा येणार याची वाट बघतोय की काय असं या ठिकाणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।